नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, कृषी विभागांतर्गत जे कृषी आणि यांत्रिकीकरण योजना राबवल्या जातात, दरवर्षी मित्रांनो या योजना शासनामार्फत राबवल्या जातात। तर याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आपल्यासाठी 100% अनुदानावरती आपल्याला कृषी पंप जो आहे तो शासनामार्फत दिला जाणार आहे। बॅटरीवरती चालणारा हा कृषी पंप असणार आहे। या कृषी पंपासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। शासनामार्फत मित्रांनो 27/8/2024 ही शेवटची तारीख देण्यात आली होती, परंतु आता शासनाकडून याच्यामध्ये मुदत वाढ जी आहे ती करून देण्यात आलेली आहे। भरपूर शेतकऱ्यांनी या अंतर्गत लाभ घेतलेला आहे। आपल्याला सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर 31 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे। या संबंधीची जाहिरात जर पाहिजे झाली तर तुम्हाला इथं मी स्क्रीनशॉट देईन। तर हा स्क्रीनशॉट जो आहे तो मित्रांनो आपल्याला कृषी विभागांतर्गत मिळालेला आहे। याच्यामध्ये पाहू शकता राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन योजना सन 2024-25 अंतर्गत, म्हणजे सोयाबीन कापसा अंतर्गत मित्रांनो हे कृषी पंप हे 100% अनुदानावरती शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। तरीची तारीख जी आहे मित्रांनो 26/8/2024 आहे। मी 27 बोललो पण 26/8/2024 पर्यंत मित्रांनो हे अर्ज जे आहे ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे होते, परंतु आता हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी आपल्याला शासनाकडून मुदत वाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। तर मुदत वाढ किती देण्यात आलेली आहे इथं पुढे तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता। दुसरा स्क्रीनशॉट देतो जो महाडीबीटी वरती आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कापूस सोयाबीन पीक करिता अर्ज करण्याची मुदतवाढ 31/8/2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो 31/8/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहेत। जे शेतकरी या योजनेसाठी इच्छुक असतील, ज्यांना कृषी पंप आवश्यक आहे, तर अशा लाभार्थ्यांनी अवश्य फॉर्म भरा, कारण की 100% अनुदानावरती मित्रांनो हा कृषी पंप शासनामार्फत दिला जाणार आहे। तर आपल्याजवळ अजून 3 दिवस आहेत। 3 दिवसामध्ये तुम्ही कधी हा फॉर्म भरू शकता। योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। महाडीबीटी पोर्टलवरती हा फॉर्म भरावा लागणार आहे। जर तुम्हाला महाडीबीटी वेबसाईट माहित असेल, तुम्हाला जर घरी भरता येत असेल तर तुम्ही घरी भरू शकता, अथवा तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही सेतू सेंटरवरती जावा, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। तर मित्रांनो, चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। तारीख वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक शेवटची संधी असणार आहे। शासनामार्फत ही संधी देण्यात आलेली आहे। तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म भरा आणि योजनेचा लाभ घ्या। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।